जय हरी धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता। ओम चैतन्य अडभंगनाथ महाराज की जय। गोरक्ष जालिंदर चरपटास्य अडभंग कानिप मचिन राज्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखेयस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम। जय हरी। सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे व सद्गुरू स्वामी अरुणाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने मी सद्गुरू स्वामी अरुणाथगिरी महाराजांचा शिष्य किरणनाथ आपल्या समोर आज अडभंगनाथ मनकेचा 2 नंबरचा श्लोक आपल्या समोर उभी घेऊन आलेलो आहे की आपण सर्वांनी मन एकाग्र करून सर्वांनी ऐकायचे आहे। धन्यवाद। संताची भूमी आहे आणि अशा पवित्र महाराष्ट्र भूमीमध्ये असा महान असं राष्ट्र आहे म्हणजेच आपलं महाराष्ट्र आहे। ज्या या महाराष्ट्रामध्ये शूरवीर घडले, या महाराष्ट्रामध्ये संत महात्म्यांचा अवतार झाला, या महाराष्ट्रामध्ये भगवंताचा अवतार झाला, अशा अनेक तीर्थक्षेत्रे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। असं आपलं महान महाराष्ट्र आहे आणि अशा महान महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी, या संतांची भूमी म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र आणि याच राज्यामध्ये पवित्र राज्यामध्ये आपलं सगळ्यांचं सर्व भाविक भक्तांचं श्रद्धास्थान म्हणजे हे सद्गुरू गंगागिरी महाराज यांचं सरलाबेट। हे सरलाबेट म्हणजे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असून या ठिकाणी आपण आपली त्या ठिकाणी श्रद्धा त्या ठिकाणी ठेवतो। म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराज या सरलाबेटाचे आद्य प्रवर्तक संस्थापक सद्गुरू गंगागिरीजी महाराज आहेत। 2 नंबर हरिगिरी महाराज आहेत, 3 नंबर नाथगिरी महाराज आहेत, 4 नंबर सोमेश्वर गिरीजी महाराज आहेत आणि 5वे महंत ते सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आहेत। अशी मोठी आपली गंगागिरी महाराजांची परंपरा आपल्या या महाराष्ट्रामध्ये सरला बेटाला आपल्या परिसराला लाभलेली आहे। एवढं मोठं तेज वैभव आपल्या सर्वांचं वैराग्य असणारे हे सर्व 5 महंत आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला सर्वांना लाभलेले आहे। आपलं सर्वांचं पुण्य आहे, आपलं सर्वांचं जन्मजन्मीचं पुण्य असल्या कारणाने आपल्या या परंपरेतून आपल्याला शिष्यत्व प्राप्त झालेलं आहे आणि या सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे प्रिय शिष्य आणि सर्वात लाडके मुख्य शिष्य असे सद्गुरू स्वामी अरुणाथगिरी महाराज हे आपल्याला सद्गुरू लाभले। हे आपल्या सर्वांचं जन्मजन्मीचं भाग्य त्यांच्याच म्हणजे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरू स्वामी अरुणाथगिरी महाराजांच्या अथक परिश्रमातून अथक प्रयत्नातून आपण या अडभंगनाथांच्या तपोभूमीचा उदय झालेला आहे याला आणि आपल्या सर्व भाविक भक्तांना लाभलेली आहे। कारण की संत गंगागिरी महाराज हे कोणी साधे सुधे नसून हे स्वतः भगवंताचाच अवतार होते। म्हणजे जेवढे सरला बेटाचे महंत झाले हे संपूर्ण साक्षात भगवंताचेच अवतार होते। हे सर्वांचं आपलं पुण्य हे आपल्याला त्यांची भक्ती करण्याचा आपल्याला मार्ग मिळालेला आहे। आपल्याला ते पुण्य आपल्याला ते संपूर्ण भक्ती करण्याचा मार्ग आपल्याला मिळालेला असून तो आपण सर्वांनी निश्चित पालन करायचं आहे। भक्ती करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे। कारण की असे थोर महंत आपल्याला सहजासहजी लाभत नाही। कारण की बहु अवघड आहे संत भेटी तरी या जगजेठी कृपा केली करुणा केली। म्हणजे या संतांची भेट होणं खूप अवघड आहे आणि आपल्याला योगायोगाने सर्व महंतांची भक्ती करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। त्यांची भक्ती करून आपल्या सर्वांना त्या भक्ती मार्गाला लागून सर्वांचा उद्धार करून घ्यायचा आहे आणि अशी पार्श्वभूमी असताना आपण सर्व या भक्ती मार्गाला लागलेलो आहे आणि याच भक्ती मार्गातून एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण सद्गुरू नारायणगिरी महाराज व स्वामी अरुणाथगिरी महाराजांच्या आशीर्वादाने मी किरणनाथ आपल्या सर्वांसमोर अडभंगनाथ मनकेचा थोडासा प्रयत्न सद्गुरूंच्या कृपेमुळे करत आहोत। हे सर्वांनी आता आपण आपल्याला मन देऊन ऐकायचं आहे। संतांच्या भूमीमध्ये राहत आहोत। ही संतांची जी भूमी आहे ती खूप पवित्र आहे। या आपल्या परिसराला या दक्षिण गंगा या गोदावरीचं वास्तव्य लाभलेलं आहे। या गंगा गोदावरीच्या किनाऱ्यावर त्या गंगा गोदावरीच्या तीर्थावर आपण सर्व या ठिकाणी आहोत। आपल्या सर्वांचं पुण्य आहे की आपल्याला गंगा गोदावरीचं दर्शन घेण्याचा योग प्राप्त होतो, त्याच्यामध्ये आपल्याला स्नान करण्याचा प्राप्त होतो। कारण की दक्षिण गंगा ही गोदावरी क्षेत्र मुक्तीची संत गंगागिरी बेट सरला पावन तीर्था ओम चैतन्य अडभंगनाथा अशी आपली 2 नंबरचा जो उभी आहे 2 नंबरचा जो क्रमांकाची उभी असल्या कारणाने आपण खूप छान प्रकारे त्याचं अध्यात्मातलं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत। कारण की दक्षिण गंगा ही गोदावरी ही जी दक्षिण गंगा आहे हीच आपली गोदावरी आहे। ती साक्षात भगवंताच्या जटेतून निर्माण झालेली जी दक्षिण गंगा गोदावरी आहे तिचं आपल्याला सर्वांना दर्शन करण्याचा योग प्राप्त होत आहे आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की गंगा गोदावरीचा उगम कसा झाला। तर मी तुम्हाला छोटीशी कथा त्या गोदावरीच्या उगमाची सांगतो। म्हणजे गौतम ऋषी आणि अहिल्या हे दोन्ही ऋषीवर त्यांच्या कुटियामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये तप साधना करायचे, ध्यान धारणा करायचे, भगवंताची तप साधना करून आपला भक्ती मार्ग त्या ठिकाणी त्यांनी चालू ठेवलेला होता। गौतम ऋषी असे साधू होते, असे ऋषी होते, त्यांचं खूप प्रखर तपश्चर्या
म्हणजे त्यांची तपश्चर्या दोघांची अशी असल्या कारणाने ती महादेवाची तपश्चर्या करायची, भगवंताची तपश्चर्या करायची। त्यांची अशी तपश्चर्या होती की त्यांना भगवंताने वर दिलेला होता। त्यांच्यामध्ये अशी तप साधनेतून त्यांना शक्ती प्राप्त झालेली होती की त्यांनी जर एका दिवसामध्ये धान्य लावलं तर संध्याकाळपर्यंत ते धान्य उगवायचं। जसं आपल्याला वर्ष 6 महिने लागतात ते धान्य तयार होण्यासाठी, त्यांच्यामध्ये फक्त सकाळी जर धान्य लावलं तर संध्याकाळपर्यंत ते पेरणी म्हणजे कापणीसाठी येत होतं, ते संपूर्ण धान्य त्या ठिकाणी तयार होत होतं। एवढं प्रकट तेजस्वी त्यांच्याकडे शक्ती होती। तेच गौतम ऋषी दररोज ते शेतीकाम करून असं अन्नधान्य त्या ठिकाणी तयार करायचे आणि हजारो ऋषिगणांना, हजारो ऋषीमुनींना त्या ठिकाणी ते जेवण अन्नदान करायचे। आणि असाच एक दिवस त्यांच्या शेतामध्ये त्यांनी शेती करून घरी आल्यानंतर त्या ठिकाणी एक गाय त्यांच्या शेतामध्ये गेली। त्या गायीने संपूर्ण शेतामध्ये नासाडी केली, म्हणजे जेवढं उभं पीक होतं ते संपूर्ण खाली झोपी गेलं। संपूर्ण त्या ठिकाणी त्या गौतम ऋषींच्या शेतामध्ये खूप काही संपूर्ण नुकसान झालेलं होतं। एक दिवस मग त्याच्यानंतर गौतम ऋषी शेतामध्ये गेले, त्यांनी बघितलं आपल्या शेतामध्ये तर संपूर्ण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। हे नुकसान त्या गायीने केलेलं आहे। गायीची हत्या झाली, त्यांना गो हत्येचं पातक लागलं। त्यामुळे त्यांनी तसं अन्नदान केलं, म्हणजे जे अन्न तयार केलं ते अन्नदानासाठी ऋषीमुनींना बोलवलं। पण ऋषीमुनींना बोलावल्यानंतर त्यांच्या हातून अन्नदान करणार, पण सर्व ऋषीमुनींना ते अन्नदान सेवन करण्यासाठी नकार दिला। त्याचं कारण काही गौतम ऋषींना कळालं नाही। तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून गो हत्या झालेली आहे। आपल्या गो हत्या म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आपल्या हाती लागलेलं आहे, आपल्या मस्तकावर ते पाप लागलेलं आहे। त्यामुळे आता ऋषीमुनी त्या पातकामुळे आपल्या घरी अन्नदान, आपल्या घरी भोजन करत नाही, हे आपलं खूप अहोभाग्य आहे। त्यामुळे ते चिंतित झाले, ते नाराज झाले, दुःखी झाले आणि ते चिंता करू लागले। तेवढ्यात त्यांना त्या ठिकाणी त्या शापामधून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांना नारद मुनींनी सांगितलं की तुम्हाला या शापातून एकच मुक्ती मिळू शकते, ती म्हणजे जेव्हा तुम्ही दक्षिण गंगा गोदावरीचे स्नान करशाल तेव्हाच तुम्ही या पातकामधून तरुण जाशाल। असं म्हटल्यानंतर गौतम ऋषींनी 12 वर्षे महादेवाची तपश्चर्या केली। महादेवाची तपश्चर्या केल्यानंतर 12 वर्षांनी भोलेनाथ गौतम ऋषींना प्रगट झाले, त्यांना प्रसन्न झाले आणि प्रगट झाल्यानंतर ते म्हणाले, हे गौतम ऋषी, हे ऋषीवर तुम्हाला काय लागतंय? तुम्ही एवढी प्रकट या ठिकाणी तपश्चर्या केलेली, एवढी ओजस्वी तेजस्वी तुमची तपश्चर्या आहे, तुम्हाला काय लागते तुम्ही मागून घ्या। असं म्हटल्यानंतर गौतम ऋषी म्हणाले की हे भगवंता, माझ्या हातून माझ्या शेतामध्ये त्या गायीने नुकसान केलं असल्या कारणाने माझ्या हातून त्यांचे गोहत्या झालेली आहे, माझ्या हातून ब्रह्महत्येचं पातक मला लागलेलं आहे। त्यामुळे मला या तप साधनेचं एकच उद्देश आहे की त्या गोहत्येच्या पातकामधून मी त्या ठिकाणी मुक्त हो आणि मला त्या ठिकाणी चांगला मार्ग आणि माझा उद्धार होण्यासाठी मी आपल्या पुढे तप साधना केली आणि आपल्याला प्रसन्न करून घेतलेला आहे। महादेव प्रसन्न झाल्यानंतर महादेवांनी सांगितलं, तर तुला या गौतम ऋषी, तुम्हाला या तप साधनेतून तुमचा उद्देश आहे की या गोहत्येचं पातक लागलेलं आहे, या गोहत्येच्या पातकातून तुम्हाला सुटका हवी असेल तर मी तुम्हाला आशीर्वाद देतो। तेव्हा आशीर्वाद दिल्यानंतर स्वतः भगवान शंकराच्या जटेतून गंगा माता, जी गोदावरी आहे, दक्षिण गंगा गोदावरी आहे, ती त्या ठिकाणून प्रवाहित झाली आणि ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचा उगम झाला। असेच आपण सर्व त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला जातो आणि त्या ठिकाणी दक्षिण गंगा गोदावरीचं स्नान करतो। आणि गोदावरी गंगेचं एवढं महत्व आहे, आपण ऐकली ती उगम स्थानाची कथा, ती म्हणजे इतकं गंगा गोदावरी महत्वाची आहे, इतकी पुण्यवान आहे की त्याच्यामध्ये आपण स्नान जरी केलं तर आपले अनंत जन्मीचे जे पातक आहे ते संपूर्ण नष्ट होऊन जातात। गंगा गोदावरीचं स्नान जरी केलं तर जन्मजन्मीचं जे काही आपलं पुण्य ते वाढतं आणि पाप नष्ट होऊन जातं। कारण की वाचे म्हणता गंगा गंगा, सकल दोष जाती भंगा, म्हणजे आपण मुखातून जरी नुसतं नाम जरी गंगेचं घेतलं, गोदावरीचं घेतलं तर आपले पाप नष्ट होतात। आणि जर आपण स्नान डायरेक्ट जाऊन केलं तर आपलं म्हणजे उद्धार होऊन जातो। एवढं महत्वाची आणि पुण्यवान ही आपली गोदावरी गंगा आहे। आणि असेच मुक्ती क्षेत्राचं जे स्थान आहे, म्हणजे गोदावरी आपल्याला मुक्ती प्राप्त करून देते, एवढी पुण्यवान ही गंगा आहे। आणि तसंच आपल्याला गंगा गोदावरी आणि गोदावरी सारखं जे मुक्तीचं स्थान लाभलेलं आहे ते म्हणजे गंगागिरीजी महाराज, जे सरला बेटाचे आद्य प्रवर्तक आहे, ते सद्गुरू गंगागिरीजी महाराज, योगीराज गंगागिरीजी महाराज आपल्याला सर्वांना लाभलेले। कारण की दक्षिण गंगा ही गोदावरी, क्षेत्र मुक्तीचे संत गंगागिरी, भेट सरला पावन तीर्था, ओम चैतन्य अडभंगनाथा, अशा प्रकारे जे गंगागिरी महाराज आहे ते आपल्या सर्वांना लाभलेले आहे। गंगागिरी महाराजांचं कार्य हे काय असाधारण नाहीये, कारण की त्यांचं अनन्य साधारण महत्व, त्यांचं अनन्य साधारण आपल्याला त्या ठिकाणी गंगागिरी महाराजांचं सहकार्य, त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्व समाजावरती झालेले आहे। कारण की गंगागिरी महाराजांनी स्वतः आपल्याला जग प्रसिद्ध असलेले संत साईनाथ महाराजांची ओळख करून दिली। ज्या साईनाथ महाराजांची ओळख, जे साईनाथ महाराज होते
त्यांची म्हणजे जेव्हा ते समाजामध्ये असताना त्यांना लोक म्हणजे साधं माणूस फकीर समजून सोडून द्यायचे, त्यांना म्हणजे कोणी जवळ जात नव्हतं। त्या साईनाथ महाराजांची स्वतः गंगागिरीजी महाराज यांनी ओळख करून दिली, सद्गुरू जोग महाराजांची ओळख या समाजाला करून दिली। त्या गंगागिरीजी महाराजांनी सद्गुरू जोग महाराजांची ओळख करून दिल्यामुळे आपल्या सर्वांना वारकरी शिक्षण संस्थेचा लाभ घेता येत आहे। कारण की त्यातून गंगागिरी महाराजांचा एकच उद्देश होता की जो समाज आहे, हा जो समाज वेगळ्या मार्गाला वाईट मार्गाला लागलेला आहे, तो वाईट मार्गावरून निघून चांगल्या मार्गाला जावा, त्यांचा उद्धार व्हावा। कारण की संतांचा एकच उद्देश असतो की महाराजांचा एकच उद्देश होता की जो हा समाज भरकटलेला आहे, वाईट मार्गाला लागलेला आहे, त्यांचा उद्धार करायचा, त्यांना योग्य मार्गाला लावायचं। कारण की संतांचा एकच उद्देश असतो, कारण की अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा। या न्यायाप्रमाणे सर्व संत अहिताच्या मार्गावरून काढतात आणि हिताच्या मार्गाला लावतात। या जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी ते दिवसरात्र झगडतात। सद्गुरू गंगागिरी महाराजांनी बघितलं की बुडत आहे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या। संत गंगागिरी महाराजांना कळवळा आला की हे समाज आहे तो वेगळ्या दिशेला भरकटलेला आहे, तो बुडत आहे। आपल्याला त्यांना या समुद्रामध्ये, हे जो पापी समुद्र आहे म्हणजे पापाचा वाईट मार्गाचा जो समुद्र आहे, त्या समुद्रातून काढायचं आणि चांगल्या मार्गाला लावायचं, हा उद्देश ठेवून संत गंगागिरी महाराजांनी सरला बेट हे एक पवित्र स्थान त्या ठिकाणी निर्माण केलं। त्या पवित्र स्थानाचे ते आद्य प्रवर्तक झाले। त्यांनी त्या ठिकाणाहूनच म्हणजे सरला बेटावरूनच सर्व आपलं आध्यात्मिक केंद्र सुरू करून जग प्रसिद्ध जगामध्ये सर्वांना चांगल्या कार्याची, चांगल्या भक्ती मार्गाला लावलं आणि सर्वांचा उद्धार करण्याचं कार्य संत गंगागिरी महाराजांनी केलेलं आहे। आणि सरला बेट हे काही सामान्य स्थान नसून हे आपल्या सर्वांचं, कारण की सर्वांचं श्रद्धास्थान आहे, सर्वांचं मुख्य स्थान आहे। आपली सर्वांची त्या ठिकाणी श्रद्धा आहे, त्या ठिकाणी आपण मनोभावे जातो, त्या ठिकाणी आपली काय पूजा अर्चना असेल, आपलं काही हित असेल, आपली काही मागणी असेल, आपण त्या ठिकाणी करतो। कारण की त्या ठिकाणी स्वतः गंगागिरी महाराज विराजमान आहेत, त्या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज विराजमान आहेत, त्या ठिकाणी पाचही मंत्र आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आहेत। आणि त्याच परंपरेतील आपले सद्गुरू स्वामी अरुणाथगिरीजी महाराज हे आपल्याला अडबंगनाथांच्या म्हणजे सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जसं सरला बेट निर्माण केलं, ते त्या सरला बेटाचे आद्य प्रवर्तक, तसंच सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि पाचही मंत्राच्या आशीर्वादाने स्वामी अरुणाथगिरी महाराजांनी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी शोधून दिलेल्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सद्गुरू स्वामी अरुणाथगिरीजी महाराजांनी अडबंगनाथांची म्हणजे नवनाथांपैकी जे अडबंगनाथ आहे त्यांची तपोभूमीची या ठिकाणी सेवा करतात। आणि महाराज या ठिकाणी नाथ सेवक म्हणून आपली भूमिका पार पडतात, कारण की महाटी करून घ्यायची आहे। असंच सर्व नाथ भक्त आपण या ठिकाणी अडबंगनाथाच्या तपोभूमीमध्ये येतात। एवढंच पुण्य आपल्याला अडबंगनाथाच्या तपोभूमीमधलं सरला बेटा इतकंच मुख्य आपल्याला पुण्य भेटतंय। कारण की आपण बघितलं गंगागिरी महाराज हे संत स्वतः भगवंताचे अवतार आहेत। कारण की गंगागिरी महाराजांचा जन्म कापूस वाडगाव येथे 1814 साली झाला। सद्गुरू गंगागिरीजी महाराज हे साधे सुधे संत नसून स्वतः भगवंताचा अवतार होते। कारण की स्वतः गंगागिरी महाराजांना विठ्ठल परमात्म्याने, पांडुरंग परमात्म्याने सद्गुरू गंगागिरी महाराजांची ओळख करून दिलेली। कारण की स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात की मम भक्त गंगागिरा, तू चांगल्या देवाचा अंश खरा, माझा हस्त तुझे शिरी सदा राहावे गोदातीरी, असा आशीर्वाद असं त्यांना स्वतः गंगागिरी महाराजांची ओळख करून दिली। आणि तदनंतर गंगागिरी महाराजांनी आपल्याला संत साईनाथ महाराजांचं या जगाला दिले, संत जोग महाराज या जगाला दिले आणि त्यातून सर्वांना भक्ती मार्गाला लावून सर्वांचा उद्धार करण्याचं कार्य गंगागिरी महाराजांनी केलं। गंगागिरी महाराजांनी जी बेटाची परंपरा आहे, ती मुख्य आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, ती परंपरा वाढवण्याचं कार्य केलं। त्या परंपरेतून गंगागिरी महाराजांनी सर्व 5 मंत्र झाले सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांपासून सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे मुख्य शिष्य स्वामी अरुणाथगिरी महाराज असे आपल्या सर्व संत मंत आपल्या सर्व समाजासाठी हितचिंतक म्हणून आलेले आहे। सर्वांचा उद्धार व्हावा यासाठी सर्व संत मंत या कलियुगामध्ये आपल्या सर्व भाविकांसाठी झगडत आहे, त्यांचं जीवाचं रान करत आहे आणि आपल्या सर्वांना उद्धार करण्याचा योग्य मार्ग त्या ठिकाणी दाखवत आहे। आणि असंच हे संपूर्ण जे पुण्यवान हे जर चिंतन आपण जर केलं तर मी कालही सांगितलं की चिंतन हे खूप महत्वाचं आहे। आपण मागील भागामध्ये बघितलं की चिंतनाने सर्व चिंता नासते आणि चिंतनाने आपला उद्धार होतो। त्यामुळे आपण भगवंताचं नामस्मरण या उद्देशाने करणार आहोत। सर्वांनी सगळ्यांना एकमेव म्हणजे सर्वांवर प्रेम करून सर्वांना भेदभाव न करता एक निष्ठेने राहायचंय। आपण सर्व सद्गुरू गंगागिरी महाराज सर्व संत महंतांचे अडबंगनाथांचे लेकर आहोत असं समजून सर्वांनी एकतेने राहून सर्वांची मदत करायची आहे आणि सर्वांना
उद्धाराचा मार्ग आपण निवडायचा आहे। आणि मी आज ही जे मनकेवर 2 क्रमांकाची ओवी आहे त्यामध्ये जेवढं सांगितलं, जे काही चिंतन सांगितलं ते सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची कृपा, माझ्या सद्गुरू गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरी महाराजांचा आशीर्वाद म्हणून मी आपल्या समोर एवढं काही सांगता मला आलेलं आहे। आणि हा सर्व माझ्या सद्गुरूंचा कृपा प्रसाद असल्याने मी हे बोलू शकलो। आणि मी हे जे काही सांगितलेलं आहे ते मी माझ्या अडभंगनाथांना, माझ्या सद्गुरू स्वामी अरुणनाथगिरी महाराजांना अर्पण करतो। आणि आपण जे आता मी संत गंगागिरी महाराजांचं सांगितलं, जशी बेटाची परंपरा सांगितली, जशी आपल्याला सर्वांनी बेटाची परंपरा लाभलेली आहे, तशी बेटाची परंपरा आणि नवनाथांची परंपरा आपल्या सर्व भाविक भक्तांना लाभलेली आहे। त्याच परंपरेतील सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं जीवनचरित्र आणि स्वामी अरुणनाथगिरी महाराजांचं जीवनचरित्र कसं घडलं ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी अडभंगनाथ दर्शन हे YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, स्वामी अरुणनाथगिरी महाराज या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायचं आहे। आणि पुढं कशी आपण संपूर्ण नवनाथ मनका आहे, ती नवनाथ मनकेतील जे सार आहे, जे चिंतन आहे ते आपण ऐकणार आहोत आणि जीवनाचा उद्धार करून घेणार आहोत। जय हरी, जय अडभंगनाथ।